मला या गोष्टीचं समाधान आहे। कोरोनाच्या काळामध्ये एक संकल्प त्या ठिकाणी आम्ही केला होता। विशेषतः अनेक परिवारांमध्ये कर्ता पुरुष गेल्यामुळे त्यांच्या पत्नीचं मुलांचं भविष्य अंधारात होतं आणि त्यावेळी आमचे संदीपजी जोशी हे सिद्धिविनायक फाउंडेशनच्या वतीनं पुढे आले आणि त्यांनी घोषणा केली की अशा परिवारांचं पालकत्व हे आम्ही स्वीकारू। जवळपास 293 परिवार हे रजिस्टर झाले। मी देखील तेव्हा त्यांना सांगितलं की यापैकी 100 परिवारांचं पालकत्व हे मी देखील त्या ठिकाणी स्वीकारेल। त्यांनी स्वतः कोरोनापासून आजपर्यंत त्या परिवारांचं शिक्षण असेल, त्यांच्या इतर सगळ्या गोष्टी असतील, या सगळ्या गोष्टींकडे त्यांनी लक्ष दिलं आणि आज त्यापैकी एका एकल मातेचं विवाह या ठिकाणी झालेला आहे। प्रीती ही जी आमची मुलगी आहे तिचा विवाह आज शिवम यांच्यासोबत झालेला आहे आणि पुढच्या काळामध्ये जवळपास या सगळ्या परिवारांमध्ये मिळून 300 मुली आहेत। त्या सगळ्यांचा विवाह होतपर्यंत ही सगळी जबाबदारी संदीपजींच्या नेतृत्वात आम्ही स्वीकारलेली आहे। आज या विवाहाचं अतिशय समाधान आहे, कारण अतिशय कमी वयामध्ये अशा प्रकारच्या घटनेला प्रीतीला सामोरं जावं लागलं आणि आज एक स्थैर्य त्यांच्याही जीवनात येत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे। आणि मला असं वाटतं की हे जे काही कार्य आहे हे कार्य करताना खरोखर अतिशय समाधान मला वाटतं आणि याकरता संदीप जोशीजी यांचं विशेष आणि मनापासून अभिनंदन करतो। महाराष्ट्र सरकारनं ज्या पद्धतीनं यापूर्वी भारतीय जनता युवा मोर्चा सुभाषनगर मंडळ दक्षिण पश्चिम नागपूर माजी आमदार संदीपजी जोशी आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक आशुतोष भगत, अध्यक्ष भाजयुमो दक्षिण पश्चिम सुभाषनगर मंडळ, सचिन चौधरी भाजप महामंत्री, अक्षय अष्टीकर भाजप महामंत्री, लतिकेश परतिके भाजप महामंत्री, राहुल ठाकरे भाजप महामंत्री, अंकित दास भाजप संपर्क महामंत्री, आदित्य बनकर भाजप संपर्क प्रमुख, निशांत खडसे भाजप सहसंपर्क प्रमुख। नागपूरच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील लोकप्रिय व्यक्तिमत्व माजी आमदार संदीपभाऊ जोशी यांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। आपल्या कार्यातून जनतेशी जोडलेले हे स्नेहाचे नाते सदैव असेच कायम राहो। आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि भविष्यातील प्रत्येक वाटचालीत भरभरून यश लाभो ही मनपूर्वक शुभेच्छा। संदीपभाऊ जोशी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा।